असे त्यांनी इलेक्ट्रॉन, पण त्या इलेक्ट्रॉन मधनं दोघांचं स्थैर्य तर झालं, पण ते इलेक्ट्रॉन नाही, ह्याचे ना त्याचे, पण तरी ते दोघांचे. आणि सहसा हे सहसंयोजी बंध खूप स्ट्रॉंग असतात, तुटत नाहीत, पण तुटूही शकतात. आणि ह्याच्याहून चांगलं, ह्याच्याहून स्टेबल असं काही मिळत असेल तर ते तिकडे जाऊ पण शकतात. बरोबर की नाही? तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या हॉस्टेल रूम मध्ये राहते, तिथे तुम्हाला 500-700 रुपये काहीतरी खोलीचं भाडं आहे. तुम्हाला दुसरीकडे एक खोली मिळत असेल, तिकडे 300 रुपये भाडे, तुम्ही जाणार नाही का? फॅसिलिटी सेम आहेत. आपले जास्तीचे पैसे का? आपण तिथे जास्त वेळ राहू शकतो, चांगलं राहू शकतो, आपले पैसे वाचू शकतात, हा विचार आपण करतोच ना. म्हणून एका ठिकाणून दुसरीकडे बॉन्ड तोडून जाणं हे करता येतं. कारण रूम तुझी ना माझी, तरी तू आपल्या दोघांची, आपण कॉमन आहे ना ती, असा विचार याच्यामध्ये करता येतो. आपण बघा, आता बघा, हा ह्याचा इलेक्ट्रॉन आणि हा ह्याचा इलेक्ट्रॉन, हे कोण आहेत? 2 हायड्रोजन हायड्रोजन. हे बाजूबाजूला आले की काय होतं? एकमेकांना हे हायड्रोजन हायड्रोजन काय करतात? शेअर करतात. बरोबर. आता दुसरं महत्वाचं उदाहरण सहसंयोजी बंधाचं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आयनिक बंध तर आपल्या आजूबाजूला आहेत, मीठ बीठ हे सगळं आहे, पण सहसंयोजी बंधाशिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. कारण आपण जे पाणी पितो, बिना पाण्याचे आपण जगू शकत नाही. त्या पाण्याची रचना सहसंयोजी बंधाची. जो ऑक्सिजन आपण घेतो, जो कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतोय कंटिन्युअसली, बघा ना, तुमच्याशी बोलता बोलता पण मी श्वास घेते, माझं बोलणं ऐकता ऐकता तुम्ही उच्छ्वास करताय, आणि आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस सुरू आहेत, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या सहसंयोजी बंधाने बनलेल्या आहेत. बरोबर की नाही? हायड्रोजन असेल, क्लोरीन असेल, आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे मोठे मॉलिक्युल्स, प्रोटीन्स असतील, आपला डीएनए असेल, हे सगळे कशाने बनलेत? सहसंयोजी बंधाने बनलेत. तर देऊन टाकलं, घेऊन टाकलं असं कोणी करत नाही. तुझं पण माझं पण शेअरिंग करू आणि एकत्र राहू आणि स्टेबल होऊ, असा विचार त्याच्यामध्ये जास्त. ठीक आहे, हे झालं आपल्या सहसंयोजी रेणूच्या निर्मितीबद्दल. अशा पद्धतीने ह्या धड्यामध्ये अनेक गोष्टी आपण बोललो होतो. आता आपण करूया त्याची एक्सरसाइज. चला, कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहात. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यामध्ये टिंब काढतात. का काढतात? सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयोजक, आयनिक, अष्टक, द्विक. बापरे, भरपूर उत्तर पण दिले आहेत. म्हणजे उत्तर इथे आहेत, आपल्याला फक्त त्यातलं शोधायचे. सांगा बरं, माईक ऑन करा आणि या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. आपण पहिलं सोडवतो. सांगा सांगा. रासायनिक अभिक्रिया आपण लिहितो, इथे काहीतरी असतं रिएक्टंट्स, इथे काहीतरी असतात प्रोडक्ट्स. डावीकडून उजवीकडे जाताना आपण मध्ये काय काढतो? अनम्यूट करा आणि बोला बरं का, हे तुम्ही मला सांगणार आहात. खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, शहादा. चला, डावीकडून उजवीकडे जाताना मध्ये काय करायचं? काय ग? बरोबरचे चिन्ह. शाबाश, बरोबरचं चिन्ह. उत्तरच बरोबर आहे. शाबाश, गुड. म्हणजे इथे काय येईल? बाण. ऍक्च्युली बरोबरचं चिन्ह नाही, बाण असतं. चला, लोखंडाचे गंजणे हा टिंब होणारा रासायनिक बदल आहे. काय आहे हा बदल? सावकाश 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 अवकाश. कसं काय? मला तर काही वाटत नाही असं सावकाश बिवकाश. सांगा मला, का बरं? का तुम्ही असं म्हणताय? हा रासायनिक बदल नाहीये का मग? का भौतिक बदल आहे? बरोबर आहे ना, तुम्ही मला जे उत्तर सांगितलं ते बरोबरच आहे. सावकाश. का बरं? कारण की लोखंडाचा तुम्ही एखादा रॉड आणून ठेवला, तर काय दुसऱ्या दिवशी लगेचच्या लगेच पूर्णच्या पूर्ण गंजलेला नसतो. हळूहळू वेळ घेऊन घेऊन त्याचा एक 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 भाग आपल्याला डॅमेज झालेला दिसतो. म्हणजेच काय? हळूहळू होणारा बदल येतो, सावकाश होणारा बदल आहे. तुमचं उत्तर बरोबरच आहे, पण मी तुम्हाला कन्फ्युज करते. तर बिनधास्त मला तुमच्या डोक्यात जे काही येते ते सांगा. बघा, आपण गप्पा मारल्या ना तर चांगलं लक्षात राहतं, म्हणून मी तुम्हाला विचारते. चला, आता मग असं करूया, आपण त्या त्या प्रश्नांना तिथे तिथे
मी आता असं मागे करते, म्हणजे असं काय? उंबरं हा आला. मध्ये मध्ये हे जरा लई स्लो होतं. अरे अरे किती घाण झालंय ते. असं करू का? आता तिसरं अन्न खराब होण्याचे त्या विशिष्ट टीव्हीमध्ये होतं ते. अन्न खराब होण्याचे त्या विशिष्ट टीव्हीमध्ये त्यावर होतं ते. सांगा मला उत्तर. तुम्हाला चालू करू का? मी पण बघते थांब या फोटोमध्ये. सांगा. अन्न खराब होण्याचे कशावर होतं त्याला? चला एक उदाहरण सांगते, ऐका. तुम्हाला समजेल. हा माईक बंद करा, माईक बंद करा. तुम्ही मला उत्तर देताय का? तिसरा प्रश्न झालाय, तिसरा. ईचं उत्तर सांगा. तर तुम्ही काय उत्तर देताय मला? मी तुम्हाला हा प्रश्न विचारते, या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. अन्न खराब होण्याचे बरे. हे कशावर कळतं आपल्याला? अन्न खराब झालं हे कळण्यासाठी आपल्याला काहीच करायची गरज नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगते बघा. मी एका प्रयोगाकरता मोड आलेल्या बिया घेऊन गेले होते. त्याच्याकरता मी त्या बियांना पाण्यात भिजवून ठेवलं होतं आणि मग तो डब्बा माझ्या बॅगेत राहिला आणि बॅग राहून गेली गाडीमध्ये. ज्या दिवशी मी तो डबा ठेवला त्या दिवशी मी विसरून गेले की आज प्रयोग झालाय आणि आपल्याला तो डबा बाहेर काढायला पाहिजे. 2 दिवसांनी मध्ये सुट्टी होती. 2 दिवसांनी जेव्हा मी परत तो डबा उघडला तेव्हा त्याच्यामध्ये इतका भयंकर वास येत होता. कशामुळे? भिजवून ठेवलेल्या बिया. 2 दिवस तशाच्या तशा पाण्यामध्ये होत्या आणि ते खराब झालं होतं. याचाच अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काहीतरी खराब झालंय. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बदललंय, ज्याच्यामुळे त्याचा वेगळा वास येतोय, त्याचा रंग बदललाय. हो की नाही? एखादी भाजी वगैरे तुम्ही बघितलं असेल, एखादी मसाल्याची भाजी तेला बिलाचा असा तवंग येतो किंवा असे बुडबुडे आल्यासारखे वाटतात आणि असा घाणेरडा वास यायला लागतो. याचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल झालेला आहे. चला कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणामध्ये सांगा. जलद होते, नाही तर आयनिक होते. सांगा. तिसऱ्याचं वास. काय झालं? उत्तर काय आलं? तिसऱ्याचं वास झालं ते मीच सांगितलं. चौथ्याचं उत्तर सांगा. रुक्तवा दुधाळ. करेक्ट. बरोबर. दुधाळ होतो, दुधाळ. का
काही वेळानंतर द्रावण काय होते, दुधाळ होते. आपल्याला प्रयोगामध्ये होतं हे. लिंबू रसात हा ई पण झालं आपलं. ते चूर्ण लिंबू रसात थोडे होतात. म्हणजेच हा कोणता बदल? लिंबू रस काय असतं? आम्ल असतं. खाण्याचा सोडा काय आहे? आम्लारी आहे. आम्ल आणि आम्लारी एकत्र केल्यावर क्षार आणि पाणी. म्हणजेच पांढरे कण दिसेनासे होतात. म्हणजे काय होतंय की रासायनिक बदल बरोबर. श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक टिंब आहे. उत्तर काय? श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा गास झालं, दुधाळ झालं, हे बाल आता श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा काय आहे? अभिकारक आहे. ओके, तो अभिकारक आहे. सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे? NaCl. ठीक आहे. सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे. तर हायड्रोजन क्लोराईड हे काय? हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. HCl, हायड्रोजन क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? NaCl. हे काय आहे? एक आयनिक आहे. दुसरं कोणतं आहे? सहसंयोजन. बरोबर ना? हायड्रोजनचे रेणू ते मुलांनो, तुम्ही कधी मला सांगताय खरं, पण मला तुम्हाला काहीच आवाज येत नाहीये मुलांनो. खूप आवाज ब्रेक होतोय. त्यापेक्षा तुम्ही माईक बंद करा आणि मी जे म्हणते ते ऐका. ऍटलिस्ट तुम्हाला तरी माझं ऐकू येईल. मला तुमचं बोलणं काहीच कळत नाहीये. म्हणजे तुम्ही उत्तर देताय कदाचित, पण ते मला ऐकूच येत नाही. नुसतं काकू 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 असा आवाज येतोय. मग काही कळणार नाही ना आपल्याला, असंच चालू राहिलं तर. चला, हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन काय पूर्ण करतात? हायड्रोजन हायड्रोजन, दोन हायड्रोजन आणि हायड्रोजन काय पूर्ण करतील ते? हायड्रोजन आणि हायड्रोजन अष्टक का द्विक? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता. चला असं करूया का आपण जरा चॅटबॉक्सचा वापर करूया. हायड्रोजन आणि हायड्रोजन ह्यांचा जर बंध बघितला आपण, तर त्यांचं काय पूर्ण होतं? अष्टक का द्विक? शहादा आश्रम स्कूल तुम्हाला फोनवर म्हणजे तुमचा तो माईक ऑन करता येईल का तुम्हाला? मुलींना तुम्ही एकतरी उत्तर देऊ शकता का? आवाज नाही येते मॅडम. आवाज नाही येत आहे मॅडम. विचार करत आहेत आणि स्माइल करत आहेत. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे द्विक.
बरोबर ना? हायड्रोजन हा हायड्रोजन क्लोराईड आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर होतं हायड्रोजन क्लोराईड काय आहे आपलं क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे तो हम्म स्तनांमध्ये शेअरिंग आहे आदान प्रदान म्हणजे देवाणघेवाण जे आपण NaCl मध्ये बघितलं NaCl मध्ये काय होतं सोडियम इलेक्ट्रॉन शेअर करतात ज्याला आपण सहसंयोजक बंधामध्ये बघितलं होतं ना म्हणजे दोघंही शेअर पण करतात पण दोघांकडे इलेक्ट्रॉन नसतात पण म्हणजे ती आपण जसं बोललो हॉस्टेलची रूम तुझी पण आहे माझी पण आहे पण तुझी पण नाही चला एक समीकरण लिहून स्पष्ट करा आता तुम्ही याच्यामध्ये काय लिहाल श्वसन हा एक रासायनिक बदल आहे किती छान आहे आपण मगाशी वरती बघितलं श्वसनाबद्दलची सगळी माहिती आपण आधी लिहायची श्वसन म्हणजे काय प्रत्येक सजीव आपला काय बरं म्हणतो जिवंत राहण्याकरता अनेक त्याचे गुणधर्म सजीवांचे गुणधर्म त्यातला श्वसन हा एक गुणधर्म आहे जिवंत राहण्याकरता प्रत्येक सजीवाला श्वास घ्यावा लागतो या श्वसनाच्या क्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये हा वायू घेतला जातो क्रिया आहे ती वरती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे हा ऑक्सिजन आपल्या प्रत्येक पेशीमधल्या ग्लुकोज बरोबर अभिक्रिया करतो श्वसन पहिलीच अभिक्रिया आहे श्वसन बघा आपल्या जीवनामध्ये बघा आणि उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ बाहेर पडतात हा आपल्या नाकाच्या इकडे तुम्ही उच्छ्वास करताना जरा असे केलेत ना तर वायू बरोबर तुम्हाला थोडीशी सखोल अभ्यासानंतर समजतं की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बनतं हे आपण मगाशीच बघितलं होतं की प्रत्येक पेशीमध्ये ही अभिक्रिया होते चिन्ह नाहीये बाण असतो बाण तुम्ही मगाशी मला पहिल्या फिल इन द ब्लँक मधलं उत्तर सांगितलं आणि ते चुकीचं सांगितलं त्यात मी तुम्हाला तेव्हाच बोलले होते बरोबरचं चिन्ह नाही लक्षात ठेवा तुम्ही चुकून तेच लिहाल जे नाहीये बाण असतो कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये दर्शवतो की आपण डावी ठीक आहे अरे आपण तर हीट मध्ये चालले गेलो उष्णतेचे परिणाम वा मस्त धडा येतो धडा रिवाइज करण्याच्या वेळेला धुण्याच्या सोड्याने काय होतं दुष्फेन पाण्यामध्ये आपण बघितलं तसं अनेक क्षार असतात त्या क्षारांमुळे आपल्या त्या पाण्यामध्ये
दुष्फेन पाण्यामध्ये जेव्हा आपण पावडर टाकतो किंवा शॅम्पू टाकतो किंवा कुठलंही लिक्विड टाकतो, त्याच्यामध्ये काहीही कुठलंही फेस होणारा पदार्थ टाकून त्याचा फेस होत नाही, त्याला म्हणतात दुष्फेन पाणी. मग या धुण्याच्या सोड्याच्या द्रावणामध्ये या धुण्याच्या सोड्याचे द्रावण या दुष्फेन पाण्यामध्ये मिसळल्यावरती ते पाणी सुफेन होतं. म्हणजे काय होतं, त्याची रासायनिक अभिक्रिया आपल्याला वरती दिलेली आहे आणि ती असंतुलित आहे. ती आपल्याला संतुलित करायची आहे. त्याच्यामध्ये माहितीये की ते जे काही क्षार असतं दुष्फेन, क्षार आहेत त्याच्यामध्ये. आता इथे कॅल्शियम क्लोराईड आणि Na2CO3 दिले होते. CaCO3 आणि NaCl. आता बघा इकडे दोन NaCl हे आता कॅल्शियम किती आहे, कॅल्शियम 1, इकडे पण कॅल्शियम 1. मग त्याला आपण संतुलित करूया. काय केलं आपण, फक्त इथे 2 लिहिलं. म्हणजेच काय झालं आता याच्यामध्ये त्याचा अवक्षय खाली बसले, म्हणजे जमा झाले पाण्यामध्ये. तर वरच्या बाजूला जे काही साधं पाणी आहे त्या पाण्याचा फेस होईल आणि त्याचा वापर आपण अनेक ठिकाणी वापराकरता धुण्याकरता करू शकतो. खूपच अनेकांचं, म्हणजे टँकरचं पाणी असेल किंवा कुठल्या तरी बोरचं पाणी असेल, ठीक आहे, अशा ठिकाणच्या पाण्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. थोडंसं झालं आपलं. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरल हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे Cl H पूर्ण दिसेल होते. नाहीये मला इथे नाही. का होते असं, हायड्रोक्लोरिक आम्ल ऍसिड म्हणजे हे एकत्र आल्यावरती होणारी जी अभिक्रिया आहे त्याला आपण म्हणतो उदासीनीकरण. उदासीनीकरण या त्याच्या अभिक्रिया झाल्यानंतर त्यातनं जे क्षार आणि पाणी बनतं ते याच्यामध्ये जमा होतं आणि बरोबर परत त्याचे खाण्याचा सोडा हा वायू निर्माण होतो. खाण्याचा सोडा म्हणजे NaHCO3. NaHCO3 ऍक्च्युली NaHCO ते आहे आम्लारी म्हणजे असते. मग आम्लारी
अधिक आम्ल यांची जी अभिक्रिया होते, पण त्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3, त्याच्यामधनं CO3 असल्यामुळे जे बरोबर येतात ते CO2 ह्या आपल्याला कार्बन डायऑक्साईड, बरोबर. त्या CO2 गॅसचे त्याच्यामधनं बुडबुडे दिसतात. ठीक आहे. म्हणजेच काय, सिट्रिक ऍसिड विल गिव्ह यू या दोनही अभिक्रिया आहेत ना, ह्या मी तुम्हाला, आणि हे पण ऍक्च्युली हे पण, ह्या तीनही अभिक्रिया तुम्हाला बरोबर त्याचं उत्तर आहे, कारण इथे लिहिले जात नाही, पुस्तकात नाही अभिक्रिया पूर्णपणे, त्याच्यामुळे आपण ती बरोबर अभिक्रिया लिहूया. चला पुढचा प्रश्न. थोड्या जुळवा. प्रकाश संश्लेषण काय आहे? माहिती आपल्याला NaCl. पाण्यात मीठ विरघळणे भौतिक. प्रकाश संश्लेषण रासायनिक बदल. मॅग्नेशियम Mg इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. फ्लोरीन ऋण आयन, कारण हा निगेटिव्ह आहे. पाणी सहसंयोजी बंध H2O. अभिकारक आणि इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती, बरोबर आहे. कार्बन ज्वलन प्रक्रियेतला अभिकारक आहे तो, आणि सगळ्या डावीकडे असलेल्या प्रश्नांची उत्तर उजवीकडे जोडलेली आहेत. आता घटक अणूंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते दाखवा. सोडियम क्लोराईड कसा दाखवायचा, आपल्यावरती दिलेला आहे तो. सोडियम क्लोराईडचं चित्र. पोटॅशियम फ्लोराईड म्हणजे KF. पाणी म्हणजे H2O. हायड्रोजन सोडियम क्लोराईड आपल्या पुस्तकामध्ये आहे. पाणी पण आपल्या पुस्तकात. पोटॅशियम O आहे. CO2 पण आहे मला वाटतं. त्याच्यामुळे आपण बघूया. ठीक आहे, चला या उष्णता साऊंड. एखादा पाठ जरी गेला तरी आपल्याला कळणार नाही.
मैडम आवाज नहीं आता है। सांगितलं ना मैं आवाज नहीं आता है। ओके, सॉरी. काय माहिती नाही, मध्येच डिस्कनेक्ट झालं पुन्हा. पण एनिवेज आपण लेसन रिवाइज करतोय आणि आपण त्या प्रश्नांची उत्तरं आता शोधणार आहे. चला, आपण इथे होतो थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक या दोन मुद्द्यावरती. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? बरं, आपण मगाचा धडा पूर्ण केला आहे. या धड्यामध्ये आपल्याला बघायचंय की मानवनिर्मित पदार्थ अनेक प्रकारचे असतात. प्लास्टिक हा त्यातला पहिला पदार्थ आहे. या प्लास्टिकच्या अनेक वस्तू आपण वापरतो आणि ते असतं आकार्यता गुणधर्म असलेलं सेंद्रिय बहुवारिक. ह्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी होतात. ह्याची किंमत कमी असते. ह्याला अनेक प्रकारचे रंग देता येतात, अनेक वेगवेगळे आकार देता येतात. हे तुटलं तरी परत रिपेअर करता येऊ शकतं, परत विकतही घेता येऊ शकतं. दुसरं महत्वाचं, हे बनवणं तितकंसं कठीण नाहीये. म्हणजे एखाद्या मेटलच्या गोष्टीला बनवण्यापेक्षा एखादी प्लास्टिकची गोष्ट बनवणं जास्त सोपं जातं आणि त्याचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. उलट काही ठिकाणी तर बिना प्लास्टिकचं कामच होणार नाही, बरोबर? म्हणून तो आपला महत्वाचा मानवनिर्मित पदार्थ आहे. त्याचे दोन प्रकार असतात, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक एकदा तुम्ही ते बनवलं की तुम्ही ते वितळवू शकता आणि पुन्हा त्याचा पुनर्वापर करू शकता. ह्याच्यामध्ये पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन अशा वगैरे गोष्टी आहेत. आपल्या रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पिशव्या, बरोबर, पाण्याच्या बाटल्या वगैरे अशा गोष्टी ज्या असतात ना, प्लास्टिकचे डब्बे साधे, ह्यांना तुम्ही वितळवून बघा, मेणबत्तीवर धरून बघा, ते वितळतं आणि परत त्याचा ते घट्ट गोळा बनतं. कारण आपण त्याला नुसतंच जाळलंय ना, पण त्याचा आकार तेव्हा बदलतो आणि आपण त्याला हव्या त्या आकारामध्ये पुन्हा प्रोसेस करून खरं वापरू शकतो. पण आपल्याकडे तसा सेटअप नसतो. तो जिकडे असतो तिकडे आपण त्याचा पुनर्वापर करण्याकरता त्याला देऊ शकतो. ते असतं थर्मोप्लास्टिक. दुसरं आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग म्हणजे एकदा बनलं की बनलं, सेट झालं की झालं, तुम्ही त्याला नंतर काहीही करू शकत नाही, बरोबर? ह्याच्यामध्ये उदाहरणं आपण पाहिली होती. आपलं कुकरचं हँडल असेल किंवा इडलीचा तवा त्याचं हँडल असेल, बरोबर? अशा गोष्टी ज्या एकदा बनल्या की बनल्या, परत त्यांना तुम्ही चेंज करू शकत नाही. मग प्लास्टिक आणि पर्यावरण, ह्याचा आपण विचार केला तर आपल्या आजूबाजूला असलेल्या या सगळ्या गोष्टी ज्या आपण वापरतो, कधी कधी तर आपण विनाकारण वापरतो प्लास्टिकच्या वस्तू, तर त्याचा वापर आपण मिनिमम करावा आणि त्याचं रिसायकलिंग आपण कसं करता येईल याचा विचार करावा. म्हणजेच आपण 4R चा वापर करावा. 4R म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकव्हर. आणि आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक हजारो वर्ष राहतं, अविघटनशील पदार्थ आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर करणं विचारपूर्वकच व्हायला पाहिजे. नंतर आपण पाहिलं होतं थर्मोकॉल. हा आपल्या प्लास्टिकचा चुलत भाऊ आहे की तो ऍक्च्युली पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचं ते एक रूप आहे. ते पण एक प्रकारचं पॉलिमरच आहे. ते 100 डिग्रीपेक्षा अधिक तापमानावरती ते द्रव अवस्थेत जातं. ते तापवलं की ते लिक्विड होतं आणि थंड केल्यावरती ते स्थायू अवस्थेत जातं. जसं की आपला पाणी, त्याला तापवलं की त्याची वाफ होते, थंड केलं की पाणी होतं, तसंच. पण ह्याचाही आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो. हे पण जैव अविघटनशील आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. आणि जे लोक त्या कंपनीमध्ये काम करतात, जिकडे थर्मोकॉल बनतं, तिकडे तर त्यांना वेगळेच त्रास असतात. मग आहे काच. काचेचाही वापर आपण अनेक गोष्टींसाठी करतो. म्हणजे काचेपासून खिडकी
करण्यापासून की गाड्या बनवणं असेल किंवा प्रयोगासाठी लागणारे स्पेशल काचा, अंतर्वक्र, बहिर्वक्र अशा वेगवेगळ्या काचा बनवल्या जातात. त्याचे अनेक गुणधर्म असतात. आपल्याला जशी हवी तशी काच आपण बनवू शकतो. चला आता आपण जाऊ एक्सरसाइज कडे आणि पहिला प्रश्न काय आहे जरा बघूया आपण. चला प्लास्टिक मध्ये हा गुणधर्म आहे म्हणून त्याला जसं की आपल्या ह्याच्यामध्ये असतं, तव्यांमध्ये असतं. हा त्या तव्यांना, नॉनस्टिक तव्यांना त्याला तेलाची गरज नाही, कशाची गरज नाही. त्याच्यावरती टाकलेली कुठली पण गोष्ट न चिटकता बाहेर. तसंच आपल्या गाड्यांना सुद्धा, गाड्यांच्या वरती माती लागू नये, घाण लागू नये, पाणी टाकून आता आराम देऊ शकतो. आणि फक्त एवढे दिण्याखालचे प्रश्न त्याची उत्तरं केली पाहिजे असं नाही. तुम्ही स्वतःहून काही नवीन प्रश्न शोधून काढून त्याचीही उत्तरं बघू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला काच निर्मितीवरती किंवा जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक बनवण्याच्या कंपनीमध्ये तुम्हाला जमलं तर जाऊन बघा. तुम्हाला तिथे कळेल की हे प्लॅस्टिक बनवण्यामागे किती मोठी प्रक्रिया असते आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या जातात. ठीक आहे, हा आपला दैनंदिन वापरातला प्रश्न आहे, त्याच्यामुळे ह्याचा आपण प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा या धड्याची एक्सरसाइज आपली कम्प्लीट करूया. थँक्यू सो मच. बाय मुलांनो. बाय म्हणण्याकरता तुम्ही सगळे अगदी एकदम वाचित होत असतात. बाय म्हणण्याकरता सगळ्यांचे कॅमेरे ऑन होतात, माईक ऑन होतात. बाय बाय. तुम्ही कोणीही माईक ऑन करत नाही, पण बाय